लोकसभा मतदानाबाबत प्रबोधन आणि जागृती करण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून उद्या मंगळवारी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावेळी कोल्हापूर महानगरपालिकेसह विविध शाळांमध्ये जागृतीपर उपक्रम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला दिल्यात। त्यानुसार महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसह 7 शाळा अशा एकूण 8 मतदान केंद्रांच्या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी दिली। संघाने इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार थीमॅटिक पोलिंग स्टेशन ही संकल्पना आपण राबवतोय। त्यामध्ये आपण 8 मतदान केंद्र घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये महापालिकेचं एक आहे, आणखी बाकी 8 शाळा आणि विविध ऑफिसेस वगैरे आहेत। तर त्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी एक थीम घेतलेली आहे, त्याच्यानुसार आपण सुशोभीकरण करून घेतोय आणि आपले जे मतदार आहेत त्यांना एक प्रकारे जागरूकतेसाठी त्यांना एक मेसेज देण्यासाठी आपण डिझाईन त्या पद्धतीने करून घेतोय। तर मतदारांना हे आव्हान आहे, तुम्ही अवश्य मतदान करावं। त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही आम्ही एक थीम घेतलेली आहे त्याच्यानुसार जे काही सुशोभीकरण वगैरे केले आहे ते पण बघता येईल। आता महापालिकेमध्ये आपण गो ग्रीन ही संकल्पना घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण खूप छान पद्धतीने डेकोरेशन करून घेतोय। महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये गो ग्रीन उपक्रमांतर्गत सुशोभीकरण करण्यात येत आहे। नारळाच्या झावळ्या आणि केळीची पानं लावण्याबरोबरच विविध रोपं तसंच फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्यात। या ठिकाणी कर्मचाऱ्यांची सुशोभीकरणासाठी लगबग सुरू होती। महापालिका इमारतीतील मतदान केंद्राबरोबरच विद्यामंदिर जाधववाडी या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर कोल्हापुरी खाद्य संस्कृती, नेहरूनगर विद्यामंदिर इथं शहीदांचं योगदान, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये पंचगंगा नदी, जरगनगर विद्यामंदिर इथं स्त्री शक्ती, कोल्हापूर पब्लिक स्कूल इथं लोकशाही, इतिहास आणि देशाची जडणघडण, माईसाहेब बावडेकर विद्यामंदिर इथं धार्मिक स्थळं, टेमलाईवाडी शाळा इथं पर्यटन स्थळं या संदर्भात माहिती देणारी रचना करण्यात येणार असल्याचं उपायुक्त साधना पाटील यांनी सांगितलं।